चला तर आज आपण दिवाळीसाठी प्रत्येकाला वेळखाऊ वाटणारं काम अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने करूया. तर त्यासाठी काय केलं, 2 वाटी बारीक रवा, 2 चमचे बेसन घालायचं. घातलेलं रवा आणि बेसन व्यवस्थित एकजीव केलं. 1 चमचा गरम तुपाचं मोहन घालून रव्याला चांगलं चोळून घ्यायचं. आता ह्यामध्ये लागेल तसं दूध घालायचं. घट्ट पीठ भिजवलं, सध्यासाठी बाजूला ठेवलं. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, थोडंसं जायफळ, 3 अख्ख्या वेलच्या, हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं, चांगलं असं बारीक केलं. मग यामध्ये 1 वाटी साखर घालायची, पुन्हा चांगलं बारीक केलं. सारण आपलं तयार झालं. तोपर्यंत पीठही चांगलं मुरलं. पुरी एवढ्या साईजचा गोळा काढायचा. अशा पद्धतीने पातळ पुरी लाटून दाखवल्याप्रमाणे 1 चमचा सारण भरायचं आणि करंजी बंद करून करंजीच्या कटरने साईडच्या कडा कट करून घ्यायच्या. इथं आता काही करंज्या तयार केल्या. मध्यम गरम तेलात करंजी सोडायची आणि व्यवस्थित मंद आचेवरती खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची. खस्ता खारीप्रमाणे खुसखुशीत अशी खोबऱ्याची करंजी तयार केली. लाईक, शेअर, सबस्क्राईब ही नक्कीच करा. धन्यवाद.